राज्य के कुछ जिलों में लगातार हो रही अतिवृष्टि से जनजीवन पूरी तरह अस्त व्यस्त हो गया है। मूसलाधार बारिश के कारण कई क्षेत्रों में बाढ़ की स्थिति उत्पन्न हो गई है। प्रशासन की ओर से प्रभावित नागरिकों को सुरक्षित स्थलों पर पहुंचाया जा रहा है तथा राहत और बचाव कार्य युद्ध स्तर पर जारी है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्थिति पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि सरकार नागरिकों के लिए हर प्रकार से सहायता कर रही है। सीएम ने कहा कि बाढ़ पीड़ितों के लिए कैंपों में भोजन की व्यवस्था की गई है। साथ ही पशुओं के लिए चारा और शरण की सुविधा उपलब्ध कराने के निर्देश भी प्रशासन को दिए गए हैं। मुख्यमंत्री ने बताया कि बाढ़ पीड़ितों के लिए तत्कालिक रूप से 2000 करोड़ रुपए का निधि मंजूर की गई है और प्रभावित परिवारों को तुरंत 10,000 रुपए की सहायता दी जा रही है। जिलाधिकारी और प्रशासनिक अधिकारियों को स्वयं फील्ड पर जाकर परिस्थिति का आकलन करने के निर्देश दिए गए हैं। फडणवीस ने स्पष्ट किया कि संपूर्ण सर्वेक्षण और पंचनामों के बाद किसानों और नागरिकों को अतिरिक्त सहायता उपलब्ध कराई जाएगी। चंद्रपूर जिले के मूल दौरे के दौरान उन्होंने यह जानकारी दी। 8ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून चर्चा केली आहे। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केलेली आहे। रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः आता ज्या लोकांना आपण रिलीफ कॅम्पमध्ये हलवलेलं आहे त्यांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे। यासोबत काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे। तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तात्काळ चारा घेऊन आणि जनावरांकरता चाऱ्याचा पुरवठा देखील करण्याच्या संदर्भातली व्यवस्था आपण केली आहे। आपण जे 2000 कोटी रुपये ऑलरेडी रिलीज केले आहेत त्याचं वाटप देखील सुरू केलेलं आहे। यासोबत ज्या ठिकाणी घरांच्या मध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे 10,000 रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे। ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे। अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा, तुम्ही पण फील्डवर राहा। आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे, त्यामुळे त्या विसर्गाचा अंदाज घेऊन कुठे पाणी शिरू शकतं याचा अंदाज घेऊन त्या लोकांना पहिले बाहेर काढणं अशा प्रकारचा देखील प्रयत्न आहे।